नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे पळी पापड. त्यासाठी तुम्हाला इथे गव्हाच्या पिठाचं जी काही करायचं नाही किंवा त्याला गव्हाच्या पिठाला उकळी द्यायची नाही आहे किंवा त्याला वाफवायचं सुद्धा नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. तर चला, जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची. सगळ्यात अगोदर एखादं भांडं घ्यायचं आणि 1 वाटी घ्यायचं गव्हाचं पीठ. त्याचबरोबर आणखीन 1 वाटी घ्यायचं आपल्याला रवा. रवा कोणताही असू दे, जाडा किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. नंतर रवा आणि गव्हाचं पीठ अगोदर व्यवस्थित एकजीव करा, म्हणजे मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी किती लागेल तेही प्रमाण सांगते परफेक्ट. इथे आपल्याला पाणी घालायला लागेल त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घालायचे. अगदी बघा, मी इथे एक एक करून वाटी त्याच पद्धतीने घालते, तुम्हाला चुकता कामा नये म्हणून तुम्हाला व्यवस्थित सांगते. 4 वाट्या पाणी घालायचं आणि त्यानंतर विस्करने किंवा तुम्ही हाताने त्याला चांगलं ढवळून घ्या. ढवळायचं का? कारण का गव्हाच्या पिठाचे गुठळा होता कामा नये, म्हणून गुठळा राहता कामा नये. म्हणून जितकं होत असेल तितकं 5-6 मिनटं त्याला अगदी चांगलं ढवळून घ्या. जसं तुम्ही ढवळाल तसं ते एकजीव होईल आणि कुठेही गुठळा राहणार नाही. बघा, व्यवस्थित ढवळल्यानंतर कुठेही गुठळा तुम्हाला दिसत नाही आहेत. आणि अशाच पद्धतीचं हे आपलं मिश्रण अगोदर रेडी करायचं आणि जरासं हलवायचं, कारण खाली तळाला लागू शकतो. आता हे झालं की आपण एखादं पातेलं किंवा कढई काही घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे 10 वाट्या. इथे 10 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अगोदर आपण घातले आहेत तिथे 4 वाट्या, म्हणजे मिळून 14 वाटी पाणी परफेक्ट आहे. आणि आपण काय घेतलं होतं, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा. पाणी उकळल्यानंतरच मीठ घालायचं आहे. चवीपुरतं मीठ मात्र बेताने घाला. वाळवणाचे जे पण पदार्थ करतात त्याच्यात मीठ अगदी कमी घालायचं. पापड खार घालायचे अर्धा चमचा आणि जिरं घालायचे. त्याचबरोबर तुम्ही हिरवी मिरची आलं वाटून घालू शकता किंवा हिरवी मिरचीची पेस्टही घालू शकता. चिली फ्लेक्स घालू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही घालू शकता किंवा लाल तिखटही घालू शकता. मी इथे लाल तिखट घातले. आता हे सगळं जिन्नस घातल्यानंतर थोडंसं त्याला अगदी आपण अगोदर हलवून घेऊया. म्हणजे असं पद्धतीने मिक्स केलं की नंतर गव्हाच्या पिठाचं जे मिश्रण आहे ना, त्यालाही अगोदर ढवळून घ्या. अगोदर व्यवस्थित ढवळून घ्या. ढवळल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपण ओतायचं. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतर घालायचं. आणि तेव्हा मात्र गॅस सिम करायची अगोदर आणि अगोदर हे मिश्रण घालायचं. मग पुन्हा त्याला अगदी सिमपेक्षा अगदी थोडीशी म्हणजे मिडियम असं करायचं आणि त्याच ठिकाणी उभं राहून तुम्हाला फक्त ढवळण्याचं काम करायचं. कुठे इथे ते जाता कामा नये, नाही तर खाली तळाला गव्हाचं पीठ ते लागू शकतं. तर अशा पद्धतीने करता करता तुम्हाला आपोआप कळेल, जसजशी ती उकळी येऊ लागेल तसं हे मिश्रण थोडंसं जाडसर होऊ लागेल. तुम्हाला आपणच कळेल का अगोदर ते पातळ असतं, नंतर थोडंसं बघा ते जाडसर झालं आहे. जाडसर म्हणजे इतपतही जाडसर झालेलं नाही, आणखीन थोडंसं 2-3 मिनटं करायचं. आणि त्यानंतर आता ही कन्सिस्टन्सी बघा आपली आता एकदम परफेक्ट झाली. म्हणजे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडी नाही. याच वेळी तुम्ही जर जेव्हा पापड घालाल ना, तर पापड त्याच ठिकाणी राहतील, कुठे उतरून खाली असं म्हणजे ते खाली वितळले जाणार, म्हणजे खाली येणार नाही आहे. तसेच तिथल्या तिथेच राहील, म्हणजे आपलं हे मिश्रण परफेक्ट झालं आहे. आता नंतर मी किचन प्लॅटफॉर्मवरती घेऊन त्याला अगदी थोडंसं अगदी कोमट असं केलं. जास्त गरम आपण प्लॅस्टिकवर घालायचं नाही. आणि हे मात्र पापड आपल्याला घरामध्येच घालायचे. तुम्हाला बाहेर उन्हामध्ये सुद्धा घालायची गरज नाही, कारण की हे चांगले अगदी कळकळीत कुरकुरीत असे पापड आपले घरामध्येच वाळले जातात. त्यासाठी तुम्हाला ऊन नसेल तरी हरकत नाही. तर इथे बघा मी प्लॅस्टिक घातल्यानंतर इथे पळीने अशा पद्धतीने केले. इथे मी थोडेसे पातळ घातले, पण तुम्ही मात्र थोडेसे जाडसर घाला, त्याच्यामुळे तुमचे आणखीन पातळ थोडेसे जाडसर होते. आता हे पापड मी अशाच पद्धतीने सगळं प्लॅस्टिकवरती घालून घेणार. आता इथे तुम्हाला जास्त दिवसही राहायची गरज नाही आहे. फक्त 2 दिवसात इथे हे पापड आपले घरामध्येच अगदी चांगले व्यवस्थित वाळले जातात. म्हणजे तुम्हाला काही काळजी करण्याचं घरात नाही. बऱ्याच जणांना घरामध्ये ऊन नसतं, मग तो प्रॉब्लेम असतो, पण इथे काहीच नाही आहे. बघा, आता हे सगळे पापड मी घातलेत, तसेच ठेवायचे पंख्याखाली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला उलट करायचे आणि नंतर आपले संध्याकाळपर्यंत अगदी चांगले कुरकुरीत असे आपले पापड रेडी होतात. त्याला मी 2 दिवसाला टाईम दिले. आता 2 दिवसानंतर तुम्हाला मी पापडही दाखवणार आहे की आपले पापड कसे झाले आहेत ते. तर बघा, आपले पापड अगदी मस्त असे चांगले वाळले गेलेत, अगदी छान असे वाळले गेलेत, कुठेही ओलसर वगैरे जराही राहिलेलं नाही आहे. तर हे पापड बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचंही नाही आहे. झटपट बनणारी रेसिपी आहे. अगदी
कोणीही करू शकेल अशा पद्धतीचे, आणि एकटी सुद्धा असाल ना तुम्ही तरी तुम्ही करू शकता. आता हे पापड आपले झालेत. आता आपण पटकन त्याला तळणी तुम्हाला दाखवते की तळताना ते अगदी दुप्पट होतं. जेव्हा आपण गरम गरम तेलामध्ये पापड सोडतो तेव्हा असे अगदी मस्त फुलले गेले जातात. बघा किती छान असे फुलले जातात. अशाच पद्धती झाले की पापड की खायला अगदी मस्त लागतात. ते दोन्ही पापड काढलेत. तुम्हाला कधी जेवताना पापड नसतील ना ते हे सगळे पापड तुम्ही बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला काही त्रासही नाही. आणि हे वर्षभर टिकणारे सगळे आपले जिन्नस आहेत, म्हणजे आपले वाळवणातले पदार्थ आहेत. तर आता हे सगळे पापड मी अशा पद्धतीने 2-4 थोडेसे करून घेतलेत मी, तळले. मला आता जास्त नको होते म्हणून. तर बघा आता तुम्हाला हातात घेऊन देतात ते तोडूनही दाखवते. त्यात किती कुरकुरीतपणा आहे बघा. अगदी खुसखुस आणि कुरकुर होतात. मस्त पापड बनतात, आणि ते सुद्धा गव्हाच्या पिठाचे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला इथे लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर आपण पुन्हा भेटायचं एका छानशा रेसिपी बरोबर.